नमस्कार. मागच्या पार्टमध्ये आपण फ्रेंच डिलक्स विंडो बद्दल 4 मुद्दे सांगितलेले. आता पुढचे मुद्दे मी सांगतोय की जसं की ही विंडो ओपनिंग होते, पूर्ण ओपनिंग होते, पूर्ण क्लोज करू शकतो आपण. मॉस्किटो प्रॉब्लेम आता मच्छरचा प्रॉब्लेम पण आपण सॉर्ट आउट करू शकतो, तो पण एक मुद्दे. तसंच नेक्स्ट मुद्दे की 5वा मुद्दा की आपण हा पूर्ण जो ट्रॅक आहे की आपण हा प्लॅटफॉर्म 4 इंच मध्ये ग्रिल ग्लास आणि नेट हे 4 इंच मध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो. यासाठी पूर्ण प्लॅटफॉर्मची जागा जात नाही. जो बाकीचा प्लॅटफॉर्म आहे तो आपला युटिलाइज करता येतो. त्याच्यानंतरचा पार्ट याला ग्रेनाइटचं कॉस्टिंग सेव्हिंग करता येतं. ग्रेनाइट समजा आपण विंडो बसवल्यानंतर ग्रेनाइट बसवलं तर ग्रेनाइटची कॉस्टिंग पण सेव्हिंग करता येते. सेकंड गोष्ट. त्याच्यानंतरचा पार्ट आपण जर विचार केला तर ही विंडो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा किती आपण म्हटलं असेल तरी घरातल्या लेडीजला ही विंडो क्लीन करता येते. अॅल्युमिनियम विंडो त्या टाइप्स मध्ये क्लीन करता येत नाही. त्याच पद्धतीत ही विंडो आपल्याला जसं सांगितलं 10% पासून ते 100% आपल्याला ओपन करता येते. म्हणजे हा सगळा त्याचा बेनिफिट आहे. त्याच प्रकारे की 3 टाईपचे वेंडर म्हणजे अॅल्युमिनियम विंडोवाला, ग्रिलवाला, ग्रॅनाइटवाला 3 टाईपचे वेंडर एका ठिकाणी येऊन ऍक्सेसरीज बसवण्यासाठी एकच वेंडर ही पूर्ण विंडो इन्स्टॉल करू शकतो. अशी काही वेगळी युनिक काही कामं करायची असेल तर अवश्य रायझिंग इंडस्ट्रीजला कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य भेट द्या आणि आम्हाला तुमचं काम करण्याची संधी द्या.